नमस्कार, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या प्रदेशच्या टॉप 10 बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा रविवारी 15 डिसेंबर रोजी विस्तार झाला। मात्र मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक आमदार नाराज असून त्यांनी त्यांची नाराजी उघड केली आहे। सुधीर मुनगंटीवार, तानाजी सावंत व छगन भुजबळांसह इतरही अनेक नेते नाराज आहेत। त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून व आपल्या कृतीतून त्यांची नाराजी प्रकट केली आहे। शिवसेनेचे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते तानाजी सावंत नागपूरमधील हिवाळी अधिवेशन अर्ध्यात सोडून पुण्याला रवाना झाले। आता मंत्रिपद दिले तरी स्वीकारणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी दिली आहे। यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सामंत म्हणाले, आमचे 57 आमदार आहेत आणि 11-12 मंत्रिपद आम्हाला मिळाली आहे। अशा वेळी कोणाला मंत्रिपद द्यायचं आणि कोणाला नाही हे ठरवताना नेत्यांचा कस लागतो। कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो 3 मार्गेवरील पहिल्या टप्प्यातील RABKC दरम्यानच्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मेट्रो स्थानक ते इच्छित स्थळ प्रवास सुकर करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन MMRC आणि बेस्टचे प्रयत्न सुरू आहेत। त्यानुसार JVLR मेट्रो स्थानकावर बेस्टचे थांबे दिल्यानंतर आता बेस्टने वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते वांद्रे वसाहत मेट्रो स्थानकादरम्यान वातानुकूलित बस सेवा सुरू केली आहे। मंगळवारपासून बस क्रमांक A314 ची बस सेवा सुरू झाली असून ही प्रवाशांसाठी दिलासादायक बाब ठरणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना नागपूर विमानतळावर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। याबाबत सुषमा अंधारे यांनी स्वतः फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे। या फेसबुक पोस्टमध्ये सुषमा अंधारे यांनी अनेक धक्कादायक दावे करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे। त्याचबरोबर राज्यात दहशत आणि दबाव तंत्राचे गालिच राजकारण सुरू असल्याचेही अंधारे यांनी म्हटले आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे। अशा परिस्थितीत ही घटना घडल्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत। जयगड येथील जिंदाल कंपनीत झालेल्या वायू गळतीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले असताना त्यातील 19 विद्यार्थ्यांची प्रकृती पुन्हा बिघडली। या विद्यार्थ्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी शहरातील मुख्य रस्त्यावरील एका कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या कापड दुकानाला आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने दुकानाचे व दुकानातील कपड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आग लागल्याची घटना कळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून आग विझवण्याचा प्रयत्न केला, तर लगेच अग्निशामक दलाचे 2 बंब तिथे आल्याने यावर नियंत्रण मिळवता आले आहे। धाराशिव तालुक्यातील खेड गावात गेल्या 15 दिवसांपासून अज्ञात व्यक्तींनी लिंबू, मिरची, बाहुल्या आणि गव्हापासून बनवलेल्या पुतळे रस्त्यावर टाकण्याच्या घटना घडल्या आहेत। यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे। पोलिसांना माहिती दिली असतानाही कारवाई न झाल्याने गावकरी चिंताग्रस्त आहेत आणि तपासणीची मागणी करत आहेत। सध्या राज्यभरात सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण गाजत आहे। अत्यंत निर्दयीतेने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली। या प्रकरणात वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे यांचं नाव येत आहे। आज धनंजय मुंडे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे। बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्गुण हत्या प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे। या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव आल्याने धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत, कारण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जातात। आज अखेर या विषयावर सभागृहाबाहेर धनंजय मुंडे पत्रकारांशी बोलले। त्यांच्या सख्या भावाने धनंजय देशमुख यांनी स्वतः स्टेटमेंट केलं आहे। वाल्मिक कराड यांचे नाव आल्याने धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत, कारण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जातात। आज अखेर या विषयावर सभागृहाबाहेर धनंजय मुंडे पत्रकारांशी बोलले। त्यांच्या सख्या भावाने धनंजय देशमुख यांनी स्वतः स्टेटमेंट केलं आहे। महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत। 2 दिवसांपूर्वी राज्यातील महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला। यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली। यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे। यात भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 9 मंत्र्यांचा समावेश आहे। महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक चेहऱ्यांना संधी दिली आहे।
गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या प्रकरणात ईडीने राज कुंद्राची चौकशी केली होती. अश्लील चित्रपट बनवल्या प्रकरणी त्याला मुंबई पोलिसांनी जुलै 2021 मध्ये अटक सुद्धा केली होती. आता 3 वर्षांनंतर राजने यावर मौन सोडलं आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्रा याने तब्बल 3 वर्षांनंतर अश्लील चित्रपट निर्मितीच्या आरोपावर मौन सोडलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला मोठा विजय मिळाला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळा मुंबई येथे पार पडला. या शपथविधीसाठी माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षातील अनेक नेते शपथविधीला हजर झाले नाहीत. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीवरून आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र ही सदिच्छा भेट असल्याचे बोलले जात आहे. अशाच बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.